नमस्कार मित्रांनो, मी संदेश स्वागत करतो तुमचं वायबीत संदेश या यूट्यूब चॅनलवर। जसं की आपण नेहमी म्हणत असतो, हर दिन एक नई सुरुवात। तर आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट पासून सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या बऱ्हाणपूर या गावी। एक असे गाव आहे ज्या एकाच परिसरात एकाच ठिकाणी दर्गाही आहे आणि मंदिरही आहे। चला तर मग बघूया दर्गा आणि मंदिर। या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी थांबा, ऐका। हा व्हिडिओ कोणत्याही धर्म, जाती किंवा समुदायावर टीका करण्यासाठी नाही। कोणताही विवाद किंवा कोर्ट प्रकरणात आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही। माहिती ऐतिहासिक, धार्मिक आणि श्रद्धेच्या दृष्टिकोनातून सादर करण्यात आलेली आहे। पण व्हिडिओ पाहत असताना आपल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत। आमचं उद्दिष्ट फक्त माहिती आणि शिक्षण पुरवणं हे आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दर्गा, मंदिर आणि अन्नछत्र। बऱ्हाणपूरच्या या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर तुम्हाला दिसेल की एका साईडला दर्गा आहे व दुसऱ्या साईडला मंदिर आहे। एक असे अनोखे ठिकाण आहे ज्या ठिकाणी मंदिर आणि दर्गा दोन्ही वास्तू एकाच ठिकाणी आहेत। शेकडो वर्षापासून भाविक भक्त येथे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी येत असतात। वास्तूच्या दक्षिणेच्या बाजूला दर्गा आहे व ह्या वास्तूच्या पूर्वेच्या बाजूला मंदिर आहे। तर या आपण दर्गा बघूया। ह्या वास्तूच्या पूर्वेकडच्या बाजूला आपण आलो तर आपल्याला दिसेल की इथं श्री सिद्धप्पा महाराज यांचे मंदिर आहे व पलीकडच्या दक्षिणेच्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला दिसेल की त्या बाजूला दर्गा आहे। या मंदिरातील देवाला श्री अनंतकोटी सिद्धप्पा महाराज म्हणून ओळखले जाते। महाराष्ट्रातील, कर्नाटकातील तसेच आजूबाजूच्या बऱ्याच राज्यातील भाविक भक्तांचे हे कुलदैवत म्हणून देखील ओळखले जातात। कुलदैवत म्हणजे काय? कुल अधिक दैवत। कुल अधिक दैवत या दोन शब्दांचा संयोग म्हणजेच कुलदैवत होय। आपल्या घराण्यातील लोक पिढ्यानपिढ्या ज्या देवाची आराधना करतात, पूजा करतात व त्या देवाला आपला मुख्य देवता म्हणतात, त्याच देवाला कुलदैवत असे म्हणतात। सोप्या भाषेत जर म्हणलं तर आपल्या घराण्याचे, आपल्या वंशाचे, आपल्या कुळाचे रक्षण करणारा देवता म्हणजेच कुलदैवत होय। पिढ्यानपिढ्या चालत आलेले कुलदैवत हे एकच असते। काहीही झालं तरी कुलदैवत बदलता येत नाही। ह्या मंदिराचा पण दरवाजा बंद असतो आणि दर्ग्याचा पण दरवाजा बंदच असतो। आपण येथील स्थानिक लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण विषय कोर्टामध्ये चालू असल्यामुळे कोणीही बोलण्यास नकार दिला। त्यामुळे आपल्या परीने जेवढं आपल्याला सांगता येते, जेवढी माहिती भेटते ते आपण इथून जाणून घेत आहोत। आमचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही जातीला, कोणत्याही धर्माला, कोणत्याही पंथाला बाजू देण्याचा नाहीये। ही मंडळी मुलाखत देण्यासाठी तयार झाली आहे। मंडळीला विचारू थोडेफार प्रश्न। कुठून आलात ताई तुम्ही? उमरगाव. उमरगावून आलात का? उमरगाव मध्ये कुठं? उमरगाव मध्ये कुणाळी गाव आहे। कुणाळी गावातून दरवर्षी येता तुम्ही? दरवर्षी येत आहोत। नेमानच वारी आहे आमची वर्षाला। आज गुरुवारी कसं काय आलो? गुरुवार देवाचा वार आहे। गुरुवार देवाचा वार आहे म्हणून आलो का? अच्छा, तुमचे कुलदैवत आहेत का? कुलदैवत आहेत सिद्धप्पा। सिद्धप्पा महाराज कुलदैवत आहेत तुमचे? अच्छा अच्छा। आणि हे तिघी कोण आहेत? मुली आहेत त्यामध्ये। तिन्ही मुली आहेत का? तिन्ही मुली आहेत। ही मालक आहेत, तीन बाई हाय, ही नातू आहेत, नाथ हाय। अच्छा अच्छा। देवाबद्दल काय सांगत? देवाबद्दल काय, मी सिद्धप्पाला म्हणले एवढा वर्ष मला येणं होत नाही, माफ करून घ्या देवा, नाही आलं तर चालतंय, पुढल्या वर्षी येते, माझी बंडाळ आहे म्हणले। तर माझं नरड सुरू झालं। मग बोला ते सांगता येईना मला। बोला बोला, काय नाही, बोला बोला बोला। जे आहेत देव आहेत आपले, काय देव आहेत म्हणूनच सांगला देव। मला जरा आवड वाटते सांगता। मग ते मालक म्हणले आमचे चल दवाखान्याला जाऊ म्हणले। माझा दवाखाना डॉक्टर सिद्धप्पा आहे म्हणले। मी सिद्धप्पाचा इबीत काढून माझ्या नरड्याला लावली, गळ्याला, तर कमीच झालं। अच्छा, म्हणजे तुम्ही इबीतला नंतर कमी झालं म्हणून मला दुःख आलं, म्हणून मला का बोल सांग। अच्छा अच्छा। म्हणजे फक्त इबीतला नंतर डॉक्टर पण नाही, माझे नाही एवढे कमी झालं? नमस्कार ताई। नमस्कार। तुम्ही कुठून आलात? आम्ही किल्लारीहून आलात का? आणि आज खास आईसाठी तुम्ही सगळे? हो, आईचं दंडवत पण होतं आणि कुलदैवत आम्ही वर्षालाच येतो इथे। वर्षाला येतो का? कसं वाटलं इथं आल्यानंतर? खूप प्रसन्न, छान वाटतं, समाधान भेटतं मनाला। मी सांगते माझ्याकडे सांगा।
आम्ही बोर मारलो हा. बोर मारलो 500 फूट गेली बोर. हा. भया किती फूट गेली म्हणल्या 500 फूट म्हणली. हा. मग 500 फूट गेली म्हणल्यावर माझ्या पायाला असं गोळे येऊ लागते, हा. कंबर दुखू लागते. शिद्यापाला म्हणले मी तुला दंडवट घेते वल्ल्या पडद्यानं, बरं तुम्ही लवकर या शिद्यापा, नाही तर माझं काही खरं नाही, जीव जातोय म्हणले. 1101 रुपया बी टाकते आणि दंडवट बी घेते म्हणले. अच्छा. हा. बोरला पाणी लागत पाणी लागत नव्हतं तर शिद्यापा लगेच आले 600 फुटाला वरी आले पाणी 600 फुटाला हा लागले. पाणी लागलं. ती पाणी घेऊनच आली शिद्यापाला घालाय. अच्छा, पाणी तुम्ही पाणी पण अर्पण केलं. हा हा. असं. पाणी पण अर्पण केलं, दंडवत पण दिला आणि 1100 रुपये तुम्ही हा देणगी आज बोलली. माझा नवस पूर्ण झाला. आज नवस पूर्ण झाला हा तुमचा. आणि वर्षालाच फिक्स वारी आहे आमची देवाला याची. अच्छा. कुठली पण इच्छा बोलला पूर्ण होती. पूर्णच होते कोणती पण इच्छा बोलली कोणची तरी बी. पूर्ण होणारच. हा शिद्यापा देव लय असं हे आहे त्याची सत्तेचे इथं. बोललेली मी- इच्छा पूर्ण होणार. ते जागृत आवाज देवस्थान. दिले की त्यांनी धावतच येतात बघा. मला तेवढं काही बोलता येत नाही, मी हिडी हाव बरं का. माझ्या हाकेला त्यांनी मित्रांनो, तुम्ही बघू शकता श्री अनंत कोटी सिद्धप्पा महाराज नवसाला पावणारे देव आहेत. काकू नाव काय म्हणलं आपलं? सोजर सिद्धराम बिराजदार. बिराजदार काकूंना देव पावलेले आहेत. एक वेळेस नाही, 2 वेळेस नाही, किती वेळेस? खूप वेळेस. खूप वेळेस. ज्या वेळेस काकूंनी मागणं घातलेलं आहे त्यावेळेस काकूला देव पावलेलेच आहेत. काकू त्यांचं नवस फेडण्यासाठी इथं आलेले आहेत. काकूने त्यांचा नवस फेडलेला आहे. नवस फेडल्यावर कसं वाटतंय आता? आनंद वाटतंय. आज दुसरा नवस घेऊन चालले मी करून, आज पुढल्या वर्षी येते. देवाला सुट्टी द्यायची नाही म्हणायची. सुट्टीच नाही. देव मला करमत नाही, देवाला मला पण सोडून करमत नाही, त्यांना पण करमत नाही. अच्छा. हा मी येत नाही म्हणलं तर त्यांनी काहीतरी करतात मला. असं आहे का? हा हा, हा. आता इथं कुठं अन्नक्षेत्रामध्ये जाणार? हा अन्नक्षेत्रामध्ये पण काही दान देणार आणि जेवढं घडेल तेवढं देणार. जेवढं घडेल. सिद्धाचा आणता आम्ही घरून हा. आणि का दी वाटेल ती देणगी देतात. अच्छा. मी मोठी मुलगी. ही मोठी मुलगी आहे, तो काही 2 नंबर आहे, हा. ती 3 नंबर आहे, 4था मुलगा आहे. मुलीचा बोललेला. या इकडे जाईल समोर. तिला लेकरू होत नव्हतं. हा. मी बोलल ते शिद्यापा या तुम्ही घरला म्हणले. ती पण सांगा की. हा? हा. येऊन शिद्यापा घेतले. हा. शिद्यापा महाराज येवच लागल तुम्ही माझ्या घरला म्हणले. हा. हा लई बार झालंय आता मी इनवणी करत नाही म्हणले. तुम्ही काही येणार नाही, बरं लास्टचं सांगला तुम्हाला या तुम्ही म्हणून असं हात केले. म्हणजे तुमच्या मुलीला मुलगा होत नव्हता, हा यासाठी- लेकरूच होत नव्हतं. हा बाळच होत नव्हतं, त्यासाठी तुम्ही नवस मागितला. हा सिद्धप्पा महाराजांना म्हणलं की तुम्ही यावंच लागेल. यावं लागल, मी तुम्हाला जावळ काढते इथे येऊन म्हणले. अच्छा. गाडी करून कुलजर काढून सगळेच आणते घरचे आणि जावळ काढते म्हणल्यावर मुलगी एका झाली. महिन्यामध्ये मुलगा लावले. एका महिन्यामध्येच लगेच तिनं मला म्हणली तू आजी झालीस म्हणली. एका महिन्यातच. हा मग गेल्यावर इथून हा, हा, हा. हा बर बर बर. म्हणून मला शिदापा देवाचं असं सांगता दुःख वाटते. हा, हा. हा मला बोलता देखील येत नाही, असं घाबरल्याने रडू येते. एवढा देव भारी. 5 पांडव, 5 पांडव, 6वी द्रुपदी, 7वा माझा कर्ण. सिद्धरामचं नाव घेते, माझा धर्म. मग अशी आपण एक मुलाखत घेतली. ते दादा पण दुसऱ्या मुलाखतीसाठी तयार झाले. त्याबद्दल दादांचे धन्यवाद. दादा आपलं नाव? माझं नाव करबसुप्पा आहे. मी नमस्कार. खजुरीहून आलोय. खजुरी आमचे कुलदेवता आहे ते. अच्छा. आम्ही दर शुक्रवारी आणि आमाशाला येतो. इथे येतात का? हा, अच्छा. कुलदैवत आहेत का तुमचे? आमचे कुलदेवता आहे. धन्यवाद.
हे तुमची फॅमिली आहे का? हे आमची बहीण आहे, हा. हे आमचे मामा आहेत, हा. हे आमचे भाऊजी आहे, अच्छा हे आमचं भाचा हा. आहे, ते भाचे 2. अच्छा, सहपरिवार सगळेजण हा सोबत खास दर्शनासाठी इथं आलं. हा दर्शनासाठी आलो. नमस्कार. तुमच्या चॅनल माझं सांगू वायबीत संदेश चॅनल आहे माझं. सगळं करा, हा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा सगळं. हो. स्वामी महाराजांनी इथं अन्नक्षेत्र चालू केलं आहे. या ठिकाणी तुम्ही येऊन अन्न ग्रहण करू शकता. या बघूया कसं कसं आहे अन्नक्षेत्र. सगळ्या काकू आता अन्न नीट करत आहेत. ते की आपण शिदा म्हणून इथं अन्नदान करू शकतो, किंवा तुमचं नाही जमलं शिदा घेऊन येणार, जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही पैसे पण देऊ शकता दान म्हणून. यापुढे इथं आपल्याला काउंटर बघायला भेटेल. या काउंटरवरती आपण देणगी जमा करू शकता, आपल्या नावाची पावती फाडू शकता. तुम्हाला 1 दिवसाचं जेवण द्यायचं असेल तर त्याची पण पावती फाडू शकता, आणि निरंतर जर तुम्हाला जेवण द्यायचं असेल, अन्नदान करायचं असेल तर त्याची पण इथं पावती फाडली जाते. अन्नक्षेत्रामध्ये वरती आल्यानंतर आपल्याला इथं दिसेल शिवलिंग स्थापना केलेली आहे. सिद्धप्पा महाराज यांची प्रतिमा स्थापन केलेली आहे. श्री अनंतकोटी सिद्धप्पा महाराज यांना जर तुम्हाला अभिषेक करायचे असतील तर तुम्ही इथे येऊन अभिषेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल की हा एक पेज लावला आहे आणि वरती खडूने नाव लिहिण्यात आलेलं आहे. या पेज वरती जे नाव लिहिलेले असतात ते 1 दिवसासाठी त्यांनी अन्नदान केलेलं असतं त्या भक्तांनी, आणि जे खडून लिहिलेले नाव असतात त्या भक्तांनी निरंतर अन्नदान केलेलं असतं. निरंतर अन्नदान म्हणजे काय? वर्षातून 1 दिवस तुमच्या नावाने इथे अन्नदान केलं जातं. निरंतर अन्नदान करण्यासाठी तुम्हाला 11,000 पासून पुढे देणगी देता येते. सिद्धप्पा महाराज यांचे दर्शन करायला आल्यानंतर तुम्हाला इथे राहण्याची पण सोय केलेली आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत असेल इथे भक्त निवास आहे. येथील वास्तूबद्दल म्हणजेच मंदिराबद्दल आणि दर्ग्याबद्दल माहिती घ्यावी म्हणून स्थानिक लोकांशी संपर्क साधण्याचा, सुसंवाद करण्याचा प्रयत्न केला. पण या वास्तूचं प्रकरण कोर्टामध्ये चालू असल्यामुळं, माननीय न्यायालयामध्ये हे प्रकरण चालू असल्यामुळं स्थानिक लोकांनी कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे आपण आलेल्या भाविक भक्तांना थोडेफार प्रश्न विचारले, त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला. आपण कोणत्या ठिकाणाहून व्हिडिओ बघत आहात त्या ठिकाणाचं नाव कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. मी संदेश घेतो आपला निरोप. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.